कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, सेमीकंडक्टर्स, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहनं आणि प्रगत उत्पादन क्षेत्रामुळे आगामी काळामध्ये स्थिर आणि अखंड विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. केवळ सौर आणि पवन ऊर्जेवरती दीर्घकालीन औद्योगिक विकास शक्य नाही, तर अणुऊर्जा ही भविष्यातल्या औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार आहे. अमेरिकी कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यूएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूट आणि यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या बैठकीत मुख्यमंत्री आज बोलत होते. महाराष्ट्र सौर आणि पवन ऊर्जेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करत असला तरी कार्बनमुक्त आणि औद्योगिक स्तरावरील बेसलोड ऊर्जा पुरवठ्यासाठी अणुऊर्जा अत्यावश्यक ठरणार आहे असं ते म्हणाले. भारत अमेरिका नागरी अणुऊर्जा सहकार्याबाबत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. खाजगी क्षेत्राचा सहभाग, शांती आराखड्याअंतर्गत सुधारणा, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि औद्योगिक सहकार्यामुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारत हा आगामी अनेक दशकात वेगानं वाढणारी वीज मागणी असलेला देश ठरणार आहे आणि महाराष्ट्र हा त्यातील सर्वात मोठा औद्योगिक घटक ठरणार आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस